सो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा अजून एक ब्लॉगमध्ये. तुम्हाला जरा रोड वेगळाच वाटत असेल ना की हा कुठला रोड आहे नक्की. हा जो रोड आहे म्हणजेच आपण आलो आहोत कोकणामध्ये, माझ्या गावी खेडला. आम्ही काल चालतो, मी आणि माझा मित्र आहे ओंकार. आम्ही काल चालतो, पण काल एवढं बेकार पाऊस होता ना की आम्ही व्लॉगच काढू नाही शकलो. एवढी आमची हवा टाईट झाली. पहिला आपण रोड क्रॉस करून घेऊया, मग असपासून उलट्या साईडने चालवतो. तर आम्ही कालच चालतो आणि एवढं बेकार पाऊस होता ना गाईस, मी फक्त आहे ना सिनेमॅटिक व्ह्यू जे आहेत ना तेच काढू शकलो, कारण एवढं बेकार पाऊस ना त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग शक्यता नव्हतीच का. त्याच्यामुळे ना तो कालचा जो मी एवढा व्ह्यू आहे ना तो मिस केला. म्हणजे तुम्ही माझा व्हॉईस मिस कराल त्याच्यामध्ये, पण ते मी सिनेमॅटिकमध्ये ते तुम्हाला टाकून देईल याच व्लॉगमध्ये. तुम्हाला पण आयडिया होईल की जे मुंबई ते कोकण रोडचं आहे एवढा बाप मजा आली आहे ना भाई, काही सांगू तुम्हाला. तुम्ही ना ते सिनेमॅटिकमध्येच बघून घ्या. आता आपण रात्री चालतो, तर सकाळी फ्रेश वगैरे होऊन आंघोळ बिंघोळ करून आत्ता आम्ही निघालो आहे ओंकारच्या गावी, जे आहे वाकवली, दापोलीच्या इथं येतं, वाकवलीमध्ये आहे. त्याच्या गावीच चाललो आहे. मजा आली कालची रात्र. आता कालची रात्र तर आम्ही आमच्या इथं होतो, आपल्या इथं. तर आता आज ओंकारची इथं जाणार आहे. ओंकारची इथं बघू काय कशी काय मजा वगैरे येणार आहे, कारण त्यांचा स्वतःचा घरचा गणपती आहे, तर त्याचे दर्शन वगैरे घेऊ आज. आणि थेट आता आपण कळबणी बसून निघालो आहे वाकवलीमध्ये. आता आपण थोड्याच वेळात भरण नाक्याला पोचू. तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मोठी, ती तुम्हाला मी दाखवतो. बट भाई एवढी मजा आली आहे ना काल रायडिंग करायला. आम्ही नॉनस्टॉप म्हणजे थोडंसं मध्ये थांबलो सिनेमॅटिक व्ह्यूसाठी, तेही कुठं इंदापूरच्या इथं थांबलो असेल. त्यानंतर नॉनस्टॉप माणगाव क्रॉस केल्यानंतर वीर पण क्रॉस केला. आणि वीर स्टेशनच्या म्हणजे वीरच्या नंतर डायरेक्ट आम्ही इथं थांबलो. आपलं वीर स्टेशनच्या नंतर थोडं पुढे गेलो, डायरेक्ट जोशी वडेवाला असतात ना तिथं थांबलो. तिकडे नाश्ता वगैरे केला आणि तिकडून डायरेक्ट नॉनस्टॉप घरापर्यंत. एवढं भारी सीन भाई, मी तर ना तुम्हाला ना शब्दामध्ये ना ते स्पष्ट करूच नाही शकत, एवढी मजा आली भाई. आणि जे पोलादपूरचं ब्रिज, कशाडी घाटचा टनल, ते मी सगळं म्हणजे व्ह्यू सगळे मी कॅप्चर केले. व्हॉईस कॅप्चर नसेल पण मी व्ह्यू सगळं कॅप्चर केले, मी तुम्हाला दाखवून देईल. बट आता आपण जाऊ थोड्या वेळात पुढे भरण नाक्यापर्यंत पोचू, तिथं मी महाराजांचं दर्शन करू. ओ भाई हिमालयन, वाव सही मजा येणार आहे भाई. कारण कोकणात आल्यावरती जी एनर्जी असते ना भाई, मी ना सांगूच नाही शकत. आणि माझी फर्स्ट टाईम राईड होती की मी एवढं लांबपर्यंत आलो आहे कोकणामध्ये. ह्याच्या आधी मी कधीच आलो नव्हतो गाडीवरती, आणि किंवा गाडी घेऊनही सुद्धा नव्हतं आलेलो. आणि जाम मजा येते. कालच्या वर्षी नुसता धिंगाणा घालतोय. आणि आजी आजोबांना पण भेटलं, त्यांना पण बरं वाटलं, कारण मी अचानक निघालो म्हणजे काल सकाळी मी अचानक निघालो. त्याला पण खूप बरं वाटलं भेटून, आणि ते पण शॉक झाले. सकाळी मी आईला कॉल करून सांगितलं की आई मी येते. आई बोलते कसं येते, मला गाडी घेऊन येते. आई बोलते एकटं नको येऊ, आलं असतं कोणाला तरी सोबत घेऊन ये. आपलं कालकाय देवीचा मंदिर, जे आपले कुलदैवत वगैरे आहे त्यांचं मंदिर हे बघा. आता आपण काय भरनाक्याला पोचलो, आणि इकडून बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती. आई ग, कोकणातले बस ड्रायव्हर हेवी आहेत भाई, जाम बेकार. टर्न बिनला एकदम सुसाट गाडी नेतात. काहीच मला हे नाही जमलं. ते कोकणातलं जसा सॉन्ग आहे, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं यो कोकण. मग रस्त्याची वाट लागलेली आहे भाई. ते रियालिटी दाखवली तर स्वर्गापेक्षा सुंदर आमचा कोकण ते वाटणार नाही. रस्ते चांगले झाले पाहिजे इकडचे. स्लो भाई, छोटे अम्मा. खंडाला घाट, प्लॅनमध्ये थोडं चेंजेस झालेले. आता तिथं नाही जायचं आहे. पहिला मी गणपती बसण्याचे कारण रोज तोच आहे, पण तिथं जायला सब्जेक्ट नॉलेज राहायला ते 40
प्लॅनिंग मी ते आधीच सांगणार, मग मी ते पुढे गेलो तिकडे काय सांगणार, तर आताच सगळं सांगणार. आता मी रेनकोट घालून रेडी झालो, पाऊस पडत होतो थोडं थोडं, आता रेनकोट घातलं तर डायरेक्ट पाऊस पडतो. गाईस अशा प्रकारे आता आम्ही मावशीच्या इथं जाऊन आलो. ऐक मराठा दरबार मोठा आहे रे रिसॉर्ट, शपथ एकदम हे एकदम कल्चर पूर्ण प्रॉपर आहे मराठा दरबार. हा सही एकदम, आणि जागा पण मस्त यांनी घेतली बघ ना. आणि आपल्या खेडमध्ये हा एकच आहे ना चांगला, म्हणजे हाच आहे. अच्छा हाच चांगला आहेत छोटे छोटे पूल, हां छोटे छोटे. शपथ बंगले रे तुमच्या इथं भाई वा. आणि रोड पण एकदम मस्त आहे, ब्लॅक क्लिअर, मजा येते गाडी चालवायला पनवेला.